श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. अनेक घरांमध्ये देवासमोर तांब्यामध्ये पाणी भरून ठेवलं जातं, पण त्या पाण्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी अनेकांना माहिती नसतात. काही लोक रोज ते पाणी बदलतात, तर काही लोक दिवसानुदिवस तेच पाणी तसंच ठेवतात. काही घरांमध्ये तर हे पाणी काय करायचं याच्याबद्दल माहितीच नसते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी काही माहिती सांगणार आहे आणि उपाय सांगणार आहे. हा उपाय खूप साधा आहे, पण तुमच्या जीवनाला खूप आकार देणारा आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोचलं जाईल. पाणी हे जीवन आहे आणि तेच पाणी जर आपण आपल्या देवघरासमोर, आपल्या देवांसमोर जर ठेवलं तर त्या पाण्यामध्ये एक शक्ती निर्माण होते आणि हीच शक्ती आपलं जीवन बदलू शकते. घरात देवपूजा केल्यानंतर देवासमोर ठेवलेलं जे पाणी आहे ते अत्यंत पवित्र पाणी मानलं जातं. हिंदू धर्मामध्ये पाण्याला खूप महत्त्व आहे. पाणी म्हणजे जीवन आहे आणि देवासमोर ठेवलेलं पाणी हे सकारात्मक ऊर्जा घेऊन येत असतं. म्हणून या पाण्याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. आपण जेव्हा रोज सकाळी आपल्या देवांची पूजा करतो आणि ही पूजा झाल्यानंतर आपण जे देवघरासमोर आपल्या देवांपुढे जे पाणी ठेवतो, हे पाणी तुम्हाला देवांच्या उजव्या बाजूला ठेवायचं आहे. हे पाणी ठेवत असताना हे पाणी जर तुम्ही तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलं तर त्याची आणखीनच ऊर्जा तयार होत असते. हे पाणी ठेवताना आपल्या मनामध्ये चांगले विचार ठेवायचे आहेत. देवाला प्रार्थना करायची आहेत की आमच्या घरात सुख समृद्धी राहू दे, अडचणी दूर होऊ दे आणि माझ्या घरात शांतता राहू दे, अशी प्रार्थना तुम्हाला रोज करायची आहे. तांब्याच्याच भांड्यामध्ये पाणी का ठेवायचं, तर तांब्याच्या भांड्याला विशेष महत्त्व आहे. तांबे हे धातू शुद्ध मानलं जातं. तांब्याच्या पाण्याला आरोग्यदायी फायदे देखील आहेत, पण धार्मिक दृष्टिकोनातूनही तांब्याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. जर तुम्ही हे पाणी तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलं, हे पाणी सकाळी तुम्हाला रोज जेव्हा तुम्ही देवपूजा करणार आहात तेव्हा देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला हे पाणी ठेवायचं आहे. हे पाणी दिवसभर तुम्हाला तसंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही कधी देवपूजा करणार आहात, ती देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला ते पाणी बदलायचं आहे. आता हे पाणी का ठेवायचं, तर पहा, देवांसमोर आपण पूजा करत असतो, आरती करत असतो, नामस्मरण करत असतो, मंत्र म्हणत असतो, सेवा करत असतो. तर ही सगळी सेवा या पाण्यामध्ये ही ऊर्जा उतरत असते आणि हे जर पाणी आपण पेलं तर आपल्या मनामधील, आपल्या शरीरामधील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा सर्व नष्ट होणार आहे. आपलं मन शांत होणार आहे आणि आपल्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, रोज तुमच्या देवासमोर हे पाणी ठेवायचं आहे. तुम्ही जर अजून ही सेवा सुरू केली नसेल तर तुम्ही गुरुवारी ही सेवा सुरू करू शकता. गुरुवारपासून तुम्ही तुमच्या देवघरासमोर, देवांसमोर रोज एक छोटा तांब्याचा एक पेला असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी ठेवायचं आहे. त्याच्यावर झाकणसुद्धा ठेवायचं आहे. तुम्हाला इथे दिसत असेल असा तुम्हाला तांब्याचा एक छोटा लोटा घ्यायचा आहे आणि असं पाणी तुम्हाला तुमच्या देवांसमोर ठेवायचं आहे. तुमच्या घरातील सदस्यांना, प्रत्येक सदस्यांना हे पाणी द्यायचं आहे. आता ह्या पाण्याचं करायचं काय तेच सांगत आहे. तुम्हाला हे पाणी तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यांना थोडं थोडं तीर्थ म्हणून द्यायचं आहे आणि जे उरलेलं पाणी आहे ते तुम्हाला तुळशीला घालायचं आहे किंवा तुमच्या घराचा उंबरठा आहे त्या उंबरठ्यावर टाकायचं आहे. ह्या पाण्याची हीच ताकद आहे की तुमच्या घरातील आणि तुमच्या मनातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा पूर्ण नष्ट होणार आहे आणि सकारात्मक वातावरण तयार होणार आहे.
बघा, तुमच्या घरामध्ये जर आर्थिक अडचण असेल, तुमच्या कामांमध्ये अडथळे येत असतील, तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मी येत नसेल, तर यासाठी हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. या पाण्याने तुमचं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे आणि ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या अडचणी नष्ट करणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये जी काही आर्थिक अडचण आहे किंवा दुसरी काही अडचणी असतील, तर या अडचणी त्या नष्ट करणार आहेत. म्हणूनच हे पाणी तुम्हाला असं तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे. काही लोक हे पाणी स्वतःही पितात. जर तुम्ही हे पाणी पिणार असाल, तर ते पाणी तुम्हाला स्वच्छ आणि ताजं ठेवायचं आहे आणि ते श्रद्धेने आणि विश्वासाने ठेवायचं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर तांब्यामध्ये ठेवलेलं पाणी तुम्ही रोज बदलत असाल, तर ते पाणी नेहमी स्वच्छ ठेवा. भांडे स्वच्छ धुवा. कधीही घाणेरडं भांडे देवासमोर ठेवू नका. घरात सतत अडचणी येत असतील, कामं होत नसतील, घरात भांडणे होत असतील, तर हा उपाय विशेष करून तुम्हाला करायचा आहे. सकाळी देवासमोर तांब्यात पाणी ठेवा. संध्याकाळी ते पाणी घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये शिंपडा. संध्याकाळी नाही जमलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे. असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढणार आहे. हा उपाय सलग तुम्हाला 7 दिवस करायचा आहे किंवा 11 दिवस केला तरी चालेल. आणि जर तुम्हाला याच्यामधून काही फायदा झाला, तुम्हाला काहीतरी बदल दिसू लागले, तर तुम्ही हा उपाय चालू ठेवला तरी चालेल. अनेक लोकांना याचा फायदासुद्धा झालेला आहे. तसंच बघा, शुक्रवारच्या दिवशी हा जर उपाय केला तर ह्याचे परिणाम अधिक चांगले तुम्हाला मिळणार आहेत. शुक्रवार हा लक्ष्मी मातेसाठी शुभ दिवस मानला जातो. शुक्रवारी सकाळी देवासमोर तांब्यात पाणी ठेवा. त्यामध्ये एक तुळशीचं पान टाका आणि संध्याकाळी ते पाणी तुमच्या घरात शिंपडा. असं केल्याने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी वाढणार आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हे सर्व उपाय करत असताना हे उपाय तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने करा. अंधश्रद्धा म्हणून करू नका. मनात तुमच्या नेहमी सकारात्मक विचार ठेवा. देवावर विश्वास ठेवा. जेव्हा आपण श्रद्धेने काही करत असतो, तेव्हा त्याचा परिणाम आपल्याला नक्कीच चांगला मिळतो. तुमच्या घरामध्ये शांतता, आनंद आणि सुख मिळवण्यासाठी हे असे छोटे उपाय करायचे आहेत. आणि ह्याच छोट्या उपायांमधून तुमच्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर फेकली जाणार आहे आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये येणार आहे. अनेक वेळा आपण मोठमोठे उपाय शोधत असतो, पण काही वेळा साधेच उपाय मोठा बदल घडवून आणू शकतात. देवासमोर ठेवलेलं पाणी हा तसाच एक साधा उपाय आहे. आजपासून हा उपाय सुरू करा. रोज देवपूजा करा, तांब्यात पाणी ठेवा आणि श्रद्धेने प्रार्थना करा. आणि काही दिवसांनी तुमच्या घरात सकारात्मक बदल जाणू लागतील. तर तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर तुम्ही आजच सुरू करा आणि तुमचा अनुभव नक्की मला कमेंट करून सांगा. देव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत. घरात सुख, शांती आणि समृद्धी तुमच्या घरात नांदो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.